गिरफ्तार आरोपी की पहचान 21 वर्षीय ओम उर्फ रवि नरेंद्र येड़े गाड़ी खाना गणेशपेट निवासी के रूप में हुई है। अयोध्या नगर के लाडीकर लेआउट निवासी अजय पाटिल की केटीएम बाइक शताब्दी चौक के पास से चोरी होने के बाद अजनी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी थी। जांच के दौरान पुलिस को आरोपी के सीसीटीवी फुटेज मिले, जिसके आधार पर उनकी तलाश की जा रही थी। पेट्रोलिंग के दौरान पुलिस ने आरोपी को चोरी की केटीएम बाइक के साथ घूमते हुए गिरफ्तार कर लिया। पूछताछ में उसने न केवल केटीएम बाइक चोरी करना कबूल किया, बल्कि 3 और दोपहिया वाहन चोरी करने की बात भी स्वीकार की। पुलिस ने उसकी निशानदेही पर सभी चोरी की बाइक बरामद कर ली है। पूछताछ में आरोपी ने पुलिस को बताया कि उसकी गर्लफ्रेंड को महंगी स्पोर्ट्स बाइक पर घूमने का शौक था। आर्थिक तंगी के कारण वो नई बाइक खरीद नहीं सकता था, इसलिए उसने चोरी का रास्ता अपनाया। पुलिस के अनुसार आरोपी के खिलाफ पहले से भी वाहन चोरी के 5 मामले दर्ज है। फिलहाल पुलिस उससे अन्य वारदातों के संबंध में पूछताछ कर रही है। फिर्यादी अजय संजय पाटील राहणार लाडीकर लेआउट अयोध्या नगर पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत हे पोलीस ठाणे हद्दीत अजनी हद्दीत कामाला आले असता त्यांची केटीएम बाईक ही चोरीला गेलेली होती। तर पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, संतोष वाघमारे, त्याच्यानंतर शालिराम शेंडे आणि त्याचप्रमाणे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे व रोशनवाडी बसमे यांनी तांत्रिकरित्या व गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून 4 मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। त्यामध्ये अपराध क्रमांक 244/26 मधील एक बजाज 220cc पल्सर, त्यानंतर एक पुन्हा केटीएम बाईक अपराध क्रमांक 316/26 मधली, त्यानंतर या गुन्ह्यातली 327/26 मधली केटीएम बाईक आणि अपराध क्रमांक 328/26 मधली एक ॲक्टिवा गाडी आणि त्या जो आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याचं नाव ओम रवी शेंडे, ओम उर्फ रवी नरेंद्र शेंडे असा आहे। तो गाडीखाना ग्राउंड जवळ राहणारा पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत येथे राहतो। तर पोलीस ठाणे अजनीच्या तपास पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन सीसीटीव्ही चेक करून आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळालेली आहे। त्या गोपनीय माहितीच्या आधारे जवळपास 3,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, त्यानंतर आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी साहेब, त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर आणि तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे व पोलीस हवालदार शालिराम शेंडे, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे व रोशनवाडी बसमे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सदरचा 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। तर माझी नागपूर परिक्षेत्रात नागपूर शहरातील सर्व जे जनता आहे त्यांना एक विनंती आहे की आपली मोटरसायकल कुठेही पार्क करताना त्याला प्रॉपरली लॉक करून पार्क करावी। त्याचप्रमाणे जे समोरचे शॉकअप असतात त्यासाठी एक हँडल लॉक येतो, जो लॉक कोणाहीद्वारे तुटल्या जात नाही किंवा उघडल्या जात नाही। तो ऑनलाईन 350-400 रुपये देतो। तर आपल्या मोटरसायकलच्या सुरक्षिततेसाठी सर्व जनतेने तो लॉक घ्यावा आणि गाडी पार्क करताना त्या लॉकमध्ये ती पार्क करावी, जेणेकरून ती चोरीला जाणार।